अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. काल मी सटाण्यामध्ये प्रचारात असताना मला त्या ठिकाणी आमचे मोठे बंधू गणेश भाऊंचा फोन आला का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आपले फडणवीस साहेब यांचा त्यांना कॉल आलेला होता की गोकुळला घेऊन तू मुंबईला पोच. पण मी सटाण्यातून मला मालेगावला पण त्या ठिकाणी प्रचारासाठी माझं त्या ठिकाणी रूट ठरलेला होता. त्यामुळे मी सटाणा मालेगाव करून प्रचार करून मला सायंकाळी येण्यास उशीर झाला. तर गणेश भाऊ काल दुपारीच मुंबईकडे रवाना झालेले. पण मला आता माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेलेले आहे. पण मला गणेश भाऊंचा निरोप आहे की आपल्याला उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्या ठिकाणी आज भेटणार. हो, मी त्यांना भेटणार आहे. आता महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री आहे दोघं पण. आता मला तर खरा फडणवीस साहेबांचाच निरोप होता, पण आज त्या ठिकाणी ते मुंबईमध्ये उपलब्ध नाही आणि एकनाथ शिंदे साहेब आहे वाटतं. तर मी त्यांना हो, मी लढण्यावर ठाम आहे आणि माझा प्रचार पण चालू आहे. काल पण मी त्या ठिकाणी सटाण्यामध्ये व्यक्तिगत सगळ्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या. नंतर सायंकाळी मी मालेगावच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या. नाही, मला जर मुंबईत जाऊन तसं काही सांगितलं गेलं की आपल्याला दिल्लीला जायचं, तर आता शेवटी तिथं मला जाणं क्रम प्राप्त आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भेट. हे बघा, ते कुठले मतदान मागायला ते आलेले नव्हते. ते आले होते गणेश भाऊंची आणि माझी व्यक्तिगत भेट घेण्यासाठी. पण मी त्यांची भेट त्या ठिकाणी काल नाकारली. ते गणेश भाऊंना आणि वहिनींना भेटले. काल त्यांनी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली, माफी पण मागितली की आमच्याकडून येण्यास उशीर झाला किंवा कुणालचा शब्द चुकलेला आहे. आता ते जे सांगताय का त्यांनी हे पण सांगितलं, मला आपल्या माध्यमातूनच कळले की गणेश आणि गोकुळ दोघे माझे लहान भाऊ आहे. जर आम्ही तुमचे लहान भाऊ आहे आणि तुमचा स्वतःचा पुतण्या, आम्ही जर लहान भाऊ आहे असं म्हटल्यानंतर आमचा बाप पण किशोर दराडेंचा बाप होऊ शकतो. मागच्या तुमचा पुतण्या जर तुमच्या बापाचा उद्धार करत असेल आणि त्याच्यावर तुम्ही दिलगिरी व्यक्त करीत असाल तर ही कुठली पद्धत आहे? अगोदर बोलायचं आणि नंतर मग दिलगिरी व्यक्त करायची, हे काय महाराष्ट्राच्या संस्कारांना किंवा संस्कृतीला शोभनीय नाही. आणि आपल्याला माहित आहे कुणाल दराडेंचे पूर्वी पण असे वादग्रस्त व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून पण ते त्या ठिकाणी फिरत आहे. आपल्याला माहित आहे त्यांच्या हॉस्पिटलमधलं एक घाण माझा तरी बापच काढलाय, पण एका व्यक्तीचा त्यांनी किती 7 पिढ्यांचा उद्धार केलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नाही, माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचं कुठलंही पद नाही. मी पूर्वी पण सांगितलं आहे की गणेश भाऊ 2017 पासून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे, नगरसेवक होते, स्थायी समितीचे सभापती होते. तेव्हापासून मी फक्त त्यांचा बॅकबोन म्हणून किंवा पडद्यामागचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी राबतोय आणि जे काही कामं माझ्या वाट्याला आले ते मी प्रामाणिकपणे पार पाडलेले आहे आणि त्याचा फायदा इनडायरेक्टली भाजपाला. जळगावचं चित्र तसं एकतर्फी आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे बहुमत आहे. त्या ठिकाणी शिंदे गटाचा आणि भारतीय जनता पार्टीतले जे नगरसेवकांचं अंतर आहे ते बऱ्यापैकी 50 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे माझ्या माघारीवर जळगावचा प्रश्न सुटला नाही सुटला मला असं वाटत नाही. यामध्ये मला वाटत नाही काही मार्ग निघेल, कारण माझी आमदारकी मला 18 जूनला त्या ठिकाणी समोर दिसते आणि अशी असते मला काय देऊ शकतात मला माहित नाही. आता त्यांनी त्या ठिकाणी आज चर्चा आणतीच तो विषय समजेल. नाही, मला त्यांनी आश्वासनं देण्यापेक्षा मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही. मला कुठली आश्वासनं नकोय. मी माझी निवडणूक लढणार आहे आणि अशी काही मी त्यांच्याकडे मागणी पण केलेली नाही. निवडणुकीमध्ये थांबण्याची माझी बिलकुल तयारी नाही. पण आत्ताच तुम्ही हा प्रश्न विचारला की वरिष्ठ मंत्र्यांच्या शब्दाला मान देणार का नाही देणार. त्यांच्या शब्दाला मान द्यायचा असेल तर मी फक्त घरात बसू शकतो, पण मी पाठिंबा त्या व्यक्तीला देऊ शकत नाही. मी पाठिंबा देऊन का उपयोग आहे? त्या मतदारांचाच त्यांना पाठिंबा नाही किंवा त्यांच्या पाठीमागे ते मतदार उभे राहणार नाही याची मला खात्री आहे आणि ती सगळ्यांना आहे. नाही, माझी भूमिका मी काल परवा पण स्पष्ट केली की मी थांबू शकत नाही. आजही मी सांगतोय, थांबणे हा शब्द माझ्या डिक्शनरीत येत नाही. मी जर थांबलो तर या अशा चर्चा केल्या जातील आणि समोरचा उमेदवार पण तितकाच भयानक आहे. ते वावड्या उठवतील का आम्ही एवढे दिले तेवढे दिले. आणि माझा स्वभाव तो नाही. घ्यायचे असते तर मला ते 8 दिवसापासून प्रलोभन पण देत आहे, पण मला त्यांचा रुपयाचं भीक पण त्या ठिकाणी मी घेणार नाही. मला त्याची गरज पण नाही. मी माझ्या 2 टायमाचं जेवण करून सुखी आहे. मला त्याची गरज पण नाही. आणि माझा मित्रपरिवार तुम्ही बघत असाल प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी किमान 200 पेक्षा जास्त माझे मित्र त्या ठिकाणी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मला कुठेही भाडोत्री शिक्षक किंवा कार्यकर्ता आणायची गरज नाही. ही निवडणूक त्या माझ्या मित्रपरिवाराने हातात घेतलेली आहे आणि मी जरी घरात बसलो तरी मला वाटत नाही माझे मित्रपरिवार त्या ठिकाणी शांत बसेल. न्यूजसाठी रोहन धाले, नाशिक.